जर तुम्हाला सुद्धा तुमचे केस खूप जास्त हेल्दी, शायनी, सिल्की, मॅनेजेबल, फ्रीज फ्री आणि अतिशय नरिश्ड हवे असतील तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे। मी तुम्हाला गॅरंटी देते, होय मी खरोखर गॅरंटी देते तुम्हाला, जर तुम्ही या 10 टिप्स एक महिनाभर कंटिन्यू फॉलो केलात, रिझल्ट्स मिळणार म्हणजे मिळणारच। एक महिना जर तुम्हाला यातले रिझल्ट्स मिळाले नाहीत तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब तर काय करू नका, पण मला सांगू शकता रिझल्ट मिळाले नाहीत असं होणारच नाही, शक्यच नाही। कारण मी माझ्या केसांची हेल्थ खूप जास्त इम्प्रूव्ह केलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा असाच रिझल्ट पाहिजे असला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओत पुढे जाण्या अगोदर तुम्ही या दोन्ही गोष्टी अगोदर समजून घ्या की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या हेअर टाईपचे आहात आणि एक्झॅक्टली कोणत्या स्कॅल्प टाईपचे आहात। त्यानंतर आपण पुढच्या टिप्सना सुरुवात करूया। आता बेसिकली 4 पद्धतीचे केस असतात, स्ट्रेट हेअर्स, वेव्ही हेअर्स, कर्ली हेअर्स आणि टाइटली कर्ल्ड हेअर्स। आता या केसांपैकी तुमच्या केस कोणत्या कॅटेगरीत बसतात ते अगोदर ओळखायचं। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे स्कॅल्प टाईप। आपला स्कॅल्प टाईप कोणता आहे, आता प्रत्येकाचा वेगळा असतो। तर स्कॅल्प टाईप सुद्धा 4 पद्धतीचे असतात, नॉर्मल स्कॅल्प, ड्राय स्कॅल्प, ऑइली स्कॅल्प आणि कॉम्बिनेशन स्कॅल्प। हाय गाईज, नमस्ते, मी स्वप्निता, तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओज बनवते। तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर प्लीज यार माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका। तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करू शकताय। तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असला, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही मला डीएम करू शकता इंस्टाग्रामवरती, काही सुद्धा अडचण नाही, त्याच्यावरती 101% व्हिडिओ येणार म्हणजे येणारच। आता फुकटची लांबण न लावता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। थर्ड टिप आहे फाइंड राईट हेअर केअर प्रॉडक्ट। आता हेअर केअर प्रॉडक्ट मध्ये भरपूर गोष्टी आहेत, हेअर ऑइल येतं, शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क असतात, सिरम्स असतात, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या हेअर केअर प्रॉडक्ट्स अंडर येतात। मग मी जसं अगोदर सांगितलेलं तुम्हाला, तुमच्या केसांचा टाईप आणि तुमच्या स्कॅल्पचा टाईप तो अगोदर ओळखायचा, त्याचं कॅटेगरायझेशन झाल्यानंतर त्यानुसारच हेअर केअर प्रॉडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करायचे। ड्राय हेअर्ससाठी शॅम्पूज वेगळे येतात, कंडिशनर वेगळे येतात, ऑइल्स वेगळे येतात। ज्यांच्या केसांमध्ये खूप कोंडा आहे त्यांच्यासाठी प्रोडक्ट वेगळे येतात, ज्यांचे केस खूप गळत आहेत त्यांच्यासाठी प्रोडक्ट खास करून वेगळे येतात। त्यामुळे पहिला तुमची कॅटेगरी ओळखायची की तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे। तुमचे केस गळत आहेत, तुमचे केस कोरडे पडल्यात, फ्रिझीनेस आलाय, खूप जास्त डॅन्ड्रफ आहे तुमच्या केसांमध्ये, पहिला अगोदर ओळखायचं की तुम्हाला कशाची नेमकी गरज आहे आणि त्या गरजेनुसारच प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आणि तेच प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या केसांना वापरायचे। याच्यामुळे तुमच्या केसांची जी कंडिशन आहे ती बेटर व्हायला मदत होते आणि तुमच्या केसांना एक्स्ट्राचे जे हार्म आहे, हानी आहे, ती अजिबात होत नाही। फोर्थ टिप आहे ट्रिम युअर हेअर्स रेग्युलरली। रेग्युलरली म्हणजे सोपं आहे म्हणून दिवसभर करत बसायचं काय, अजिबात नाही। महिन्यातून, 2 महिन्यातून, बरं ते पण जाऊन दे, 3 महिन्यातून एकदा तर करू शकताय, एवढं एवढं करू शकताय यार, ओके। एवढं पण काय आपण मोदीजी बनलेलो नाही आहे अजून एवढं बिझी व्हायला आयुष्यात। 3 महिन्यातून एक दिवस पण अख्खा काय 24 तास लागणार नाही आहेत आपल्याला, अर्धा पाऊण तास बास आहे याच्यासाठी। ट्रिम म्हणजे काय, शेवटचे जे आपले एंड्स असतात, केसांचे शेंडी कट करायचे, दॅट्स इट। आपले जे केसांचे शेंडे असतात ना ते हळूहळू ना वाळत असतात आणि ते वाळलेले शेंडे रेग्युलरली तुम्ही कट करणं खूप गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळे बऱ्याच मुलींना, बऱ्याच स्त्रियांना स्प्लिट एंड्सचे प्रॉब्लेम होतात, म्हणजे केसांना फाटे फुटतात, खूप जास्त फ्रिझीनेस येतो। फ्रिझीनेस म्हणजे काय, असे केस उठलेले असतात, असे पूर्ण कितीही तेल लावा नाही तर काय वाटेल ते करा, किती काय केलं तर ते केस काय नॉर्मल दिसत नाहीत। याच्यामुळे जे तुमचे डॅमेज झालेले केस असतात, रफ एकदम कोरडे पडलेले जे केस असतात ना ते पूर्ण निघून जातात। तुमच्या केसांचं टेक्स्चर हळूहळू बदलायला चालू होतं, फ्रीज कमी येतो आणि फ्रीज कमी आलाय ना तुमचे केस आपोआप खूप स्मूथ आणि शायनी दिसायला मदत होते। नेक्स्ट टिप आहे अवॉइड रबिंग युअर हेअर्स विथ टॉवल। आता हा एक जेन्युइन आणि जनरल क्वेश्चन आहे, जनरल प्रॉब्लेम आहे असं आपण म्हणू। आपण कितीही सोशल मीडियावरती वगैरे बघतोय, सगळेजण आपल्याला सांगत आहेत मायक्रोफायबर टॉवेल वापरायचा। मायक्रोफायबर टॉवेल कितीला येतोय ऑनलाईन, जरा चेक करा प्राइस आणि मला पण सांगा। काय गरज नाही आहे, ओके। उगाच नको त्या गोष्टीमध्ये फालतू इन्व्हेस्टमेंट करायची काहीही गरज नाही। तुम्ही साधा कॉटनचा टॉवेल वापरू शकताय, तुमचा जो टॉवेल तुम्ही वापरताय तो सुद्धा टॉवेल तुम्ही वापरू शकताय, काय सुद्धा हरकत नाही आहे। फक्त एवढी काळजी घ्यायची की घासण्याच्या ऐवजी डॅप करायचं, म्हणजे केसांना आपल्या असं वाटायला पाहिजे की मला कुठल्या महाराणीची ट्रीटमेंट द्यायला।
अजिबात घासायचं नाही. घर्षणानं काय होतं, जेव्हा 2 गोष्टी घासल्या जातात ना, घर्षण वाढतं, फ्रिक्शन वाढतं आणि त्याच्यामुळे ना तुमच्या केसांचा जो फ्रिझीनेस आहे तो वाढतो. एकमेकात केस अडकतात. म्हणजे टँगल होतात, गुंता होतो आणि गुंता झाल्यामुळे परत ते केस वाळल्यानंतर तो गुंता काढणं म्हणजे आई गं! कुठली तरी महाजंग जिंकण्यासारखा विषय आहे हा. आणि आपले जर आता नॉर्मल केस असतील, थोडेफार वेव्ही स्ट्रेट हेअर्स असतील, तर ते एखाद वेळेस मॅनेजेबल असतात. ते असं केल्यानंतर निघतात सुद्धा. पण ज्यांचे केस कर्ली आहेत, त्यांच्यासाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. तुमचे केस खूप जास्त कोरडे पडतात आणि जे केस खूप कोरडे पडतात ना, त्याच्यावरती शाईन असते, ना ग्लो असतो, काय नसते. वाळले कोळ म्हणजे चिमणीचं घरटाने त्याच्यापेक्षा लाख पटीनं भारी दिसते, पण तुमचे केस मात्र आयुष्यात कधीच चांगले दिसणार नाहीत. ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण खूप मॅटर करतात आणि याच्याकडे आपण पूर्णपणे इग्नोर करतो. म्हणूनच आपल्याला वाटतं, की यार मी एवढे चांगले प्रॉडक्ट्स वापरते, तरी सुद्धा माझे केस असंच का दिसतायत? तर या लहान-लहान गोष्टी आपण नेहमी विसरतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. नेक्स्ट टिप आहे अव्हॉइड हार्श केमिकल ट्रीटमेंट्स. बाई, काय हा प्रकार वाढालाय माहितीये तुम्हाला? आपल्याला काय वाटतं माहितीये, एखादी सेलिब्रिटीचा आपण बघतोय, आई गो काय तर केस खतरनाक दिसायला ना केस तिचं. काय करून आल्यास? स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, वेगवेगळे मस्तपैकी स्ट्रेटनर्स वापरतात, कर्लर वापरतात, ते केसांमधला बाउन्स. तुम्हाला सांगू, जगात कुणाचे सुद्धा नॅचरल केस एवढे नॅचरली बाउन्सी नसतात, स्ट्रेट नसतात. या सगळ्या ट्रीटमेंट्स असतात आणि आपण कुणावर तरी आंधळा भरोसा ठेवतोय, विश्वास ठेवतोय आणि त्याने केलाय म्हणून आम्ही करायचं. तुम्हाला माहिती आहे काय, ती सेलिब्रिटी कोणत्या सॅलॉनमध्ये जाऊन, कोणत्या स्टायलिस्टकडे जाऊन या सगळ्या गोष्टी करते, या ट्रीटमेंट्स घेते. त्यानंतर ती केसांची काळजी कशी घेते, कोणकोणते प्रॉडक्ट्स वापरते, आपल्याला काहीही माहिती नसतं. तुम्हाला मी एक खरी गोष्ट सांगते, की त्या सेलिब्रिटींना शिंक जरी आली ना, त्यांच्याकडे 4 डॉक्टर्स असतात, की बाई काय झाले आणि काय झाले विचारायला. पण आपलं असं नाही आहे. आपण एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर केली. आपण आपल्यासाठी 10,000, 15,000, 5,000 ही रक्कम खूप मोठी आहे आणि सहजच आपण या सगळ्या गोष्टींवरती उडवून येतो. माझ्या कॉलेजमध्ये पण मी खूपदा बघितले, की माझ्या 1-2-3 फ्रेंड्स होत्या. पहिल्यांदा तिने केली, तिचे केस खूप कर्ली होते, पण छान होते. असं अजिबात नाही की कर्ली केस आहेत, कुरळे केस आहेत म्हणजे ते घाण केस आहेत. मॅनेज करायला तुम्हाला आले ना, कुरळे केस जबरदस्त भारी दिसतात. आणि तिने केलेली आय गेस रिबॉन्डिंग, कारण तिचे खूप टाईट कर्ल्स होते. पूर्ण रिबॉन्डिंग केल्यानंतर एकदम स्ट्रेट झालेले केस आणि जेव्हापर्यंत ते स्ट्रेटनिंग होतं, एक 6-7 महिने, तोपर्यंत ते व्यवस्थित दिसलं. काय अडचण नाही आणि तरी सुद्धा ते फेकच केस दिसत होते. त्यात काहीच असा नॅचरल लुक नव्हता. एवढं ते फेक आणि आर्टिफिशियल दिसत होतं आणि जसं ते स्ट्रेटनिंग निघालं, त्यानंतर तिचे केस आई गं! चगळानी बरा. त्याच्यापेक्षा सुद्धा घाण दिसत होते आणि खालून पूर्ण ते स्ट्रेटनिंग निघालेलं तिचं. सॉरी, खाली थोडंफार होतं आणि इथून स्ट्रेटनिंग सगळं निघालेलं आणि हे परत सगळं कुरळे केस झालेले आणि खाली तिचे केस थोडेफार स्ट्रेट होते. म्हणजे ते जट जसे येतात ना, एक्झॅक्टली तसे तिचे केस दिसत होते. ही जी ट्रीटमेंट आहे, हे जे प्रकार आहेत ना, ते खूप घाण आहेत. खूप म्हणजे खूप घाण आहेत. याला एका चांगल्या डॉक्टरकडे, चांगल्या डर्मॅटकडे, चांगल्या सॅलॉनमध्ये, चांगल्या स्टायलिस्टकडे जाऊन या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या असतात. याला खूप पैसा घालतात लोक आणि त्यांच्याकडे पैसे आहेत म्हणून घालतात. मी आणखी एकदा सांगते, जेव्हा तुमचे केस डॅमेज होतात, डॅमेज झालेले केस परत चांगले करण्यासाठी याच्यापेक्षा दुप्पट-तिप्पट पैसा लागतो. त्यामुळे विचार अगोदर करायचा, नंतर करून उपयोग नाही. नेक्स्ट टिप आहे प्रोटेक्ट युअर हेअर्स फ्रॉम पोल्युशन. प्रदूषण आता एवढं वाढलंय आणि शहरामध्ये तर अब्बा भयानक. मी बंगलोरमध्ये असताना म्हणजे जाण्याच्या अगोदर, कंपनीला जाण्याच्या अगोदरची मी आणि आल्यानंतरची मी, यात खूप तर नाही, पण थोडाफार फरक पडायचा. कारण भयानक प्रदूषण आहे. प्रत्येकाला वातावरण सूट होईलच, तिथलं पाणी सूट होईलच असं अजिबात नाही. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही बाहेर पडता, ट्रॅव्हल करता, हेअर सनस्क्रीन्स मिळतात, जे खूप महाग असतात. म्हणून मी ते रेकमेंड सुद्धा करणार नाही. कारण प्रत्येकाला हेअर सनस्क्रीन घेणं पॉसिबल नाही आहे. कारण चेहऱ्यासाठी आपण कसंबसं ॲडजस्टमेंट करून सनस्क्रीन घ्यालोय, ते पण महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा. आता हेअरसाठी पण हे काय नवीनच, तर काय गरज नाही आहे हेअरसाठी घेण्याची. तुम्ही छानपैकी एक स्कार्फ घ्या. स्कार्फ घालायचं, स्कूटीवरून ट्रॅव्हल करत असाल, स्कार्फ घ्या, हेल्मेट घाला त्याच्यावरती. आणि हे जे स्कार्फ वगैरे असतात, ते शक्यतो लाईट कलरचे पाहिजेत. महाराष्ट्रीयन बायकांचं एक टॅलेंट आहे, म्हणजे ते मळ खपाऊ पाहिजे म्हणून ते डार्क कलरचं घ्यायचं. जरा डार्क रंगाचं घे, गडद रंगाचं घे, कारण जर पांढरं घेतलं
जरा पिवळं गुलाबी काहीतरी घेतलं तर लगे घाण होते, लगे घाण दिसते. हा प्रश्न पूर्ण वेगळा आहे. पण तुम्हाला मी सांगते, जे डार्क कलर्स असतात ते सनलाईटला जास्त ऍब्झॉर्ब करतात आणि उन्हामुळे परत ते जास्त ऊन शोषून घेतल्यामुळं तुमचे केस आणखी थोडे जास्त डॅमेज होतात. हीटमुळे सुद्धा तुमचे केस भयानक डॅमेज होतात. तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवा अगर न ठेवा, या सगळ्या गोष्टी मी काय पण फालतू तोंडाला येईल ते बोलत नाही आहे. मी या सगळ्या गोष्टींचा रिसर्च केल्याशिवाय आणि मला यातल्या थोड्याफार गोष्टी माहीत असल्याशिवाय मी काय सुद्धा कॅमेरा समोर बोलत नाही. म्हणून मी सांगते, लाईट कलर मध्ये इन्व्हेस्ट करा. थोडंसं रिफ्लेक्शन येतं, म्हणजे लाईट कमी ऍब्झॉर्ब करतात लाईट कलर्स आणि त्यामुळे तुमचे केस कमी डॅमेज होतात. नेक्स्ट टिप आहे अवॉइड फ्रिक्वेंट कोम्बिंग. तुम्ही म्हणणार हे काय आता नवीनच बाई सांगायलास, केस विंचरायचं पण नाही. आता विंचरायचं नाही असं नाही, पण उगच पण विंचरायचं नाही. ओके, एकेकांना सवय आहे, म्हणजे आपण कुठलं तर काय तर अर्धा ऐकतोय त्या इंस्टाग्रामच्या रीलवरचं. मला तर आता त्या रीलचा असा राग आलाय की नाही, अर्धच काहीतरी सांगतात आणि असं सांगतात की डोक्यात असं बसायला पाहिजे आम्हाला काय झालं नसलं तरी 101% त्यांचं ऐकून एक दिवस अटॅक येऊन मरायची पाळी येईल. एवढं भयानक पद्धतीने ते लोकांच्या मनामध्ये असं भरवतात त्या सगळ्या गोष्टी. आपण काहीतरीच अर्धा ऐकतोय. केस विंचरल्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. झालं, घेतल्या कंगवा तेच. मला मनापासून सांगा, ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे काय होतं हे किती जणांना माहिती आहे? काय लेणं देणंच नाही हो. काय तर ऐकलं ब्लड सर्क्युलेशन होतंय, हा हे काय तर चांगलं असतंय, संपला विषय. आणि हे आपण काहीही करतोय आणि उगाच हो म्हणून 100 वेळा ते विंचरायचंच. याच्यामुळे तुमचे केस नाजूक होतात, तुमच्या केसांची मुळं नाजूक होतात आणि हळूहळू तुटतात. मग आपल्याला कळत नाही माझे केस एवढे का गळतायत ना, खूप फ्रिक्शन वाढतं आणि तुमचे केस ड्राय होतात, तुमचे केस तुटतात, नाजूक होतात, त्यांची स्ट्रेंथ पूर्णपणे कमी होते. म्हणून योग्य सांगते तुम्हाला, दिवसातून फक्त 2 वेळा विंचरायचं, सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपायच्या अगोदर. दॅट्स इट. आणि केस विंचरताना सुद्धा मोठा कंगवा घ्यायचा. खूप जण तुम्हाला सांगतील वुडन कोंब वापरा वगैरे वगैरे. तुम्ही प्लास्टिकचा 10 रुपयाचा कंगवा वापरू शकताय. माझ्याकडे प्रूफ दाखवते. 10 रुपये आणि माझे केस चांगले आहेत. दररोज केस धुवायचे नाहीत. आता तुम्ही म्हणणार डर्मॅटच सांगतात ना दररोज केस धुवायचे म्हणून. तुम्ही विचारले डर्मॅटला? ऑनलाईन डर्मॅट काय सांगतात ते मला अजिबात सांगू नका तुम्ही, प्लीज प्लीज. कुठल्या कॅटेगरीतल्या लोकांनी रोज केस धुवायला पाहिजे? तुम्ही रोज जिम करताय काय? तुमच्या केसामध्ये खूप जास्त पोल्युशन, खूप केमिकल्स वापरले गेलेत काय? तुम्ही रोज तुमचे केस भयानक घामाने भरलेत काय? की तुम्हाला कोंड्याचा प्रॉब्लेम आहे? नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचा तुम्हाला माहिती आहे काय? नाही. कुणाच तर आपण ऐकतोय रोज केस धुवायचं चालू, रोज केस धुवायला चालू. आणि हे पण जेव्हा रोज आपण हेअर वॉश करतो त्याच्यासाठी जे शॅम्पूज असतात ते पूर्ण वेगळे असतात. ते खूप जेंटल असतात, जसं फेस वॉश असतो ना, एक्झॅक्टली तसं. जे हार्श केमिकल वाले शॅम्पूज असतात ते जर आपण रोज वापरायला चालू केलो, एका 2-3 महिन्यात टक्कल पडायचं आपल्याला. आणि यात काय चुकीचं नाही आहे. बरेच जण म्हणतात लॉरियल मध्ये खूप जास्त केमिकल्स असतात, त्याने केस असे होतात तसे होतात. 7 वर्ष झालं लॉरियलचा प्रोडक्ट वापरते आणि माझ्याकडे सगळ्यात मोठी बॉटल आहे. लॉरियल 6 ऑइल नरिशिंग शॅम्पू, कंडिशनर, त्याचं सिरम सुद्धा आहे माझ्याकडे. 7 वर्ष झालं वापरते मी. अजून माझ्या केसांना काय सुद्धा झालेलं नाहीये. पण तुम्ही म्हणणार ते भविष्यात होईल प्रॉब्लेम. तसं काही नाहीये. मी आठवड्यातून फक्त एकदा हेअर वॉश करते आणि मला हे पण माहिती आहे की मला भविष्यात सुद्धा काय होणार नाहीये, कारण मी चुकीच्या पद्धतीने वापरतच नाही हो. असे जे हार्श केमिकल वाले प्रॉडक्ट्स असतात ते पूर्ण केसांना डीपली क्लीन करतात आणि अशा पद्धतीचं जे क्लिनिंग आहे ते आठवड्यातून एकदा बास आहे. खूप आठवड्यातून 2दा, 3दा, 4दा आणि आता तर ट्रेंडच निघलाय की दररोज हेअर वॉश करायचा. काहीही गरज नाहीये. मी अजून एकदा सांगते, सेलिब्रिटी ज्या ज्या तुम्हाला सांगत आहेत, तुम्ही ज्या इन्फ्लुएन्सर्सचं बघताय, जे व्हिडिओ बनवायच्या, ब्लॉग बनवायच्या आधी त्यांनी छान हेअर वॉश केलेलं असतात आणि ते तुम्हाला सांगतात की नो आय डू रेग्युलर हेअर वॉश. काय नसते, त्यांना काहीही झालं, डर्मॅट त्यांच्याकडे आहे, त्यांचे केस डॅमेज झाले तर त्यांच्याकडे एवढा पैसा सुद्धा आहे की ते परत त्या केसांना रिकवर करू शकतात. जसं एक खोटं लपवायला 100 खोटं बोलायला लागतं, एक्झॅक्टली तसंच एक डॅमेज लपवायला, एक डॅमेज रिकवर करायला तुम्हाला 10 एक्स्ट्राचे डॅमेज करायलाच लागतात आणि त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसा घालायला लागतो जो आपल्याकडे नाही आहे. ही रियालिटी जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही या गोष्टीकडे सिरियसली बघायला चालू कराल असं मला वाटते. सगळ्यात शेवटची 10 नंबरची टिप आहे, रात्री झोपताना केस नेहमी बांधून झोपायचे.
आपल्याला असं वाटतं की वेणी घातल्यानंतर केसांना थोड्याशा वळ्या पडतील, केस आपले थोडेसे वेवी दिसतात. ओके, मला कर्लर वापरून केस कुरळे केलेले चालतात, वेवी केलेले चालतात, पण नॅचरली झालेले वेणी म्हणजे खूप चीप आणि खूप चंपू लुक. असं काही नाही आहे. ओके, फालतूपणा सगळा सोडा. ते सुद्धा तेच करतात. तुम्ही एकतर बन ट्राय करू शकताय. बनने पण ना मानेला रुततात त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मस्तपैकी वेणी घालायची, झोपायची. त्याच्यामुळे तुमचे केस कमी तुटतात. मोकळे केस असले ना ते एकमेकात जास्त अडकतात. दुसऱ्या दिवशी परत खूप गुंता वाढतो. जेवढा गुंता वाढेल तेवढे तुमचे केस तेवढे तुमचे केस जास्त तुटतात. हा जर डॅमेज तुम्हाला कमी करायचा असेल, नको असेल, तर तुम्ही प्लीज छान केसांची वेणी घाला. मस्त एक छान रबर घाला. तो डिस्को रबर तेवढा घालू नका. आता त्याचा ट्रेंडच नाही आहे. पण तरी सुद्धा मी सांगते, तशा पद्धतीचे रबर घालण्याच्या ऐवजी तुम्ही क्रंचीज वापरू शकताय आणि साधे रबर कोणतेही घालू शकताय, काय अडचण नाही आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.